मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, फायनली आपल्या नवीन व्यवसायाची सुरुवात धमाकेदार झालेली आहे. प्रोडक्शनला सुरुवात झाली. पहिली आपली 3-4 दिवस ट्रायल मध्ये गेले. या मशीनचा घोटाळा, त्या मशीनचा घोटाळा, फायनली एकदम सुरळीत काम सुरू झालेलं आहे आणि क्रूडाईचं बी उत्पादन सुरू झाले. खास करून आपल्याकडं भरपूर उत्पादन मिळणार आहेत. त्यापैकी आता 8 ते 10 उत्पादन आपले सुरू झाले आहेत. सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे ती आहे गव्हाच्या चिकाची कुरडई. पुन्हा सांगतो, गव्हाच्या चिकाची कुरडई. त्यामध्ये कुठलाही तांदळाचं पीठ मिक्स नाही, कुठेही रवा मिक्स नाही, काहीच नाही. एकदम प्युअर म्हणजे प्युअर गव्हाची चिकाची. आणि ज्या ताई असतील किंवा दादा असतील ज्यांना गव्हाची कुरडई खाण्याची चव माहिती आहे ते नक्कीच त्या चवीला ओळखणार. आणि दुसरी गोष्ट, आपल्या कुठल्याही उत्पादनात कुठलाही मिक्सअप नाहीये, कुठलीही भेसळ नाहीये. आणि तुम्ही कुठल्याही लॅबमध्ये चेक केलं तर आपलं त्याला चॅलेंज आहे, कुठल्याही प्रकारचं कुणाच्याही लेकराबाळाच्या तोंडात, कुणाच्याही लेकराबाळाच्या पोटात आपल्याला विष घालायचं नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओरिजिनल वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि आमची एवढी धावपळ झाली, पहिले 3-4 दिवस तर असं भयानक धावपळ की आम्ही 3 आजारी पडलो, दिदी, मी आणि रुपाली. राहिली वैशूने पूर्ण हँडल केलं. आणि 2 आमच्या महिला आहेत, त्यांनी जबरदस्त असं काम झालं. उत्पादन प्रोडक्शन एकदम सुंदर आणि सुपर हिट झाले. 14 24 शहरात गेल्यानंतर जे ताई दादा गावाच्या चवीसाठी जे मुकलेले असतात तर त्यांना ती चव मिळणार आहे 100%. वैशू, थोडं सांग बरं, तुला काय त्रास झाला नेमका? धावपळ झाली, धावपळ जरा जास्तच झाली. आता बिझनेस 8 दिवसात बिझनेस आणि परीक्षा दोन्ही सोबतच आल्या. माझं जरा जास्त धावपळ झाली. सगळं करावं लागलं, घरचं पण आणि बिझनेसचं पण. बिझनेस सगळा माझ्यावरच पडला होता असं म्हणावं लागेल, कारण सगळं मलाच बघावं लागलं. पप्पा बाहेर असते थोडे दिवस, मग आईला सोडवायचं नेऊन, परत दिदीला घरचं करावं लागतं, त्यात ती पण आजारी पडली. मग त्यामुळे जरा विशेष म्हणजे मित्रांनो, आपल्या वैशूचा होता पेपर 12वीचा चालू आहे. दोन्ही पेपर तिला सोपे गेलेत, मी चेक केलेत. आणि अजून तिचे पेपर आहेत, अभ्यास बी करते, तिथेही काम करते. दिदे, तुला काय त्रास झाला किंवा तुला काय जाणवलं या प्रवासात आपल्या 4-8 दिवसाच्या? खरं तर आमची लई धावपळ झाली आणि आमच्या बरोबर वैशूची पण झाली. म्हणजे तिचे ना, आमच्या तिघांचं दुखलं, सगळं तिच्यावर पडलं एकटीवर.